नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच दिवसभरातली ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अशी बातमी, किती मंत्री आज शपथ घेणार अजूनही सस्पेन्स कायम आहे। मुख्यमंत्र्यांसोबत किती जण शपथ घेणार याबाबत अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आली नाहीये। फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीच शपथ घेणार की इतर मंत्री देखील शपथ घेणार आणि सस्पेन्स असा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। बीजेपी, राष्ट्रवादी आणि शिवसेना कुणाकडूनही मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली नाहीये। तर यादी जाहीर करायला उशीर का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आता अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत। काउंटडाऊन सुरू झालेला आहे। महायुती सरकारचा आज महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि यावेळी किती मंत्री नेमके शपथ घेणार याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। यादी जाहीर करायला नेमका उशीर का होतोय याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे असा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होतोय। कारण खातेवाटपाचा तिढा अजूनही महायुतीमध्ये सुटला नाहीये का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। महायुती सरकारचा आज महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा देखील उपस्थित असणार आहेत। मात्र आज नेमके किती मंत्री शपथ घेणार, किती जणांचा शपथविधी होणार हे अद्याप अस्पष्ट आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काउंटडाऊन सुरू झालेला आहे, काही तास शिल्लक राहिलेत। खरं तर आज महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ विधी त्यांचा पार पडणार आहे। मात्र आज नेमका आणखी कोण कोण शपथ घेणार या संदर्भात स्पष्टता नाहीये। काय अपडेट? नक्कीच ज्या पद्धतीनं महाशपथविधी सोहळा या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे, सुरुवातीला हे स्पष्ट होतं की जवळपास 33 ते 34 आमदार म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह 33 ते 34 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। अजूनही ही शक्यता वर्तवली जाते। मात्र काही गोष्टी अशा समोर येत आहेत त्यानुसार फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील आज, आणि उर्वरित मंत्री जे आहेत त्यांचा शपथ सोहळा नंतर राजभवनामध्ये केला जाईल त्याची तारीख जाहीर करून। पण अजूनपर्यंत हे स्पष्ट नाहीये की आजच्या या भव्य दिवस शपथ सोहळ्यामध्ये फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे शपथ घेतील का त्यांच्या व्यतिरिक्त इतरही मंत्री जे आहेत ते पूर्णपणे शपथ घेतील। याच्यावरून एक स्पष्ट होतंय की महायुतीमध्ये मंत्रिपदावरून अजूनही स्पष्टता नाहीये। कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद द्यावीत, त्याचबरोबरीनं कोणत्या पक्षाला कोणतं खातं द्यावं यावर अजूनही एक वाक्यता झाली आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो। निश्चितच। अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।